काय सांगताल आज आपण आपल्या भोर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी उमेदवारी आहे उमेदवार आहेत सगळीकडे भरत आहेत सगळ्या जागा लढवत आहेत काय आपला आम्ही काँग्रेस पक्षातर्फे 4 जागा या ठिकाणी लढवित आहोत। यामध्ये कामथडी बोंगवली गटामधून आमचे वैभव सकाराम दाढवे हे अधिकृत पक्षाचे उमेदवार या ठिकाणी घोषित झालेले आहेत। त्यानंतर कामथडी गणामधून वैशाली गाडे या पंचायत समिती गणामधून त्या उमेदवार या ठिकाणी घोषित झालेले आहेत। त्यानंतर आमचे वेळू गणाचे उमेदवार रोहिदास पांडुरंग कोंडे या ठिकाणी घोषित झालेले आहेत आणि मी स्वतः उतरवली कारी जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी लढवित आहे। काय सांगतात पहिल्यांदा जिल्हा परिषद मला मतदारांना दाखवून द्यायचंय की आवाज काय असतो जनतेचा। कारखाना असेल, सरकार कारखान्याचे कामगार असतील, ऊस एफआरपी असेल, इतर बाबींवर यांचं कधी बोलणं नसतं। फक्त जनतेचा प्रश्न करतात, पण यांना जनतेचा प्रश्नच काही नीट कळाला नाही। आणि जिल्हा परिषद फंड कोणी आणतंय, त्याला काही एवढा काय मोठे सायकल येते ते आणून कोणी विकास करतो, पण जनतेचा आवाज म्हणून मला तिथं प्रतिनिधित्व करायचं। दोन्ही कामगिरी गटात काय नाही, मी तिथे लोकांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आणि तिथल्या लोकांना मुळातच आजपर्यंत माहित नाही की साखर कारखाना आपल्या हद्दीत आहे। एफआरपी बाबत त्यांची कायम शेतकरी वर्ग आहे सगळा। एफआरपी बाबत काय असेल किंवा शेतकऱ्यांना एफआरपी कधी वेळेवर मिळत नाही, वेळेत चांगला तुलनात्मक दर मिळत नाही, साखर कारखान्यात कामगारांना पगार वेळेत मिळत नाही किंवा मातब्बरांचे काही चालले असतील, मातब्बरांचे जे चाळे चालले असतील त्या चाळ्यांना रोखण्याचा प्रयत्न करू। उतरवली कारी-मधून मी जिल्हा परिषद म्हणून या ठिकाणी उमेदवारी लढवतो। या ठिकाणी दोन्ही जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत त्यांना अजूनही एबी फॉर्म मिळाला नाही। मला वाटते कोण उमेदवार ते अजून काय गुलदस्त्यावर आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी जर पाहिलं तर एक मातब्बर 17.5 वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आहेत आणि एक मातब्बर 25 वर्ष राजकारणामध्ये आहेत। स्वतः हे दोघेही असताना फक्त एकमेकावर टीका करणे, विकासाबद्दल काही न बोलणे आणि तालुक्यातली परिस्थिती म्हणजे निवडणूक आली की MIDC येते आणि निवडणूक गेली की MIDC जाती, या मुद्द्यावरच आजपर्यंत 92 पासून हे निवडणूक खेळत आहेत। MIDC येईल का नाही याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये फार मोठी शंका आहे। पण या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये आज मी तुम्हाला ठामपणे सांगतो की सर्वसामान्य माणूस या दोघांच्या विरोधात आहे आणि या ठिकाणी विजय मिळाल्याशिवाय मी राहणार नाही। आमचे वेळुगणाचे पंचायत समितीचे उमेदवार रोहिदास पांडुरंग कोंडे या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत। काँग्रेस पक्षातर्फे ते अधिकृत आहेत। एक चांगला हुन्नरी कार्यकर्ता आणि लोकांच्यात असणारा, सर्व लोकांना घेऊन जाणारा असा कार्यकर्ता आम्हाला मिळालेला आहे आणि या ठिकाणी वेळुगणामध्ये आम्ही विजय 100% मिळवू। तसेच कामथडी गणामध्ये वैशाली गाडे या ठिकाणी आमच्या अधिकृत उमेदवार आहेत। या ठिकाणी वैशाली गाडे उमेदवारी लढवत आहेत आणि ते जिंकून येतील। मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगायचं की आम्ही 4 जागा लढवतोय, पण 4च्या 4 जागा आम्ही विजयी जागा लढवतोय आणि विजयी जागा होतील याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही। लोक आमच्या बरोबर आहेत। परिस्थिती अशी होती की उमेदवार भरपूर आमच्याकडे आले, काहींनी फॉर्म भरले, फॉर्म घेऊन आमच्यापाशी काही गोष्टी सांगायचे। आम्ही चांगले चारित्र्यवान उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला। अनेक नावं मी तुम्हाला घेत नाही, 12च्या 12 जागा आमच्या झाल्या होत्या। वंचितची बी आमची आघाडी झाली होती, पण रात्रीत काय घडलं ते काय कळलं नाही। वंचित आज आमच्या बरोबर दिसत नाही, त्यांनी आमच्याकडून 4 जागा मागितल्या होत्या, पण या ठिकाणी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी उमेदवारीत अर्ज काय भरलेले नाहीत। आमच्या बरोबर भरणार होते पण भरले नाहीत आणि त्या ठिकाणी भरले असतील तर आमची आघाडी त्या ठिकाणी आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो।